मित्रांनो नमस्कार. सन्सो व्हॉइसवर पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. दिवाळी पहाटचे कार्यक्रम आपण पाहिले असतील, ऐकले असतील. या पहाटेच्या मैफिली हा काळानुसार झालेला बदल आहे. पूर्वी ज्या मैफिली व्हायच्या ना त्या रात्र चालायच्या. म्हणजे रात्री 9ला चालू झालेली मैफिल दुसऱ्या दिवशी पहाटे संपणं हे नेहमीचंच होतं. पण आज जी मैफिल आपण ऐकणार आहोत ती आहे नारायण धारप यांच्या कल्पनेचा एक विलक्षण आविष्कार. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या कॉमेंटची मला प्रतीक्षा आहे. तर ऐकूयात मैफल. लेखक नारायण धारप. मैफल. महावीर आर्य हा आमच्या क्लबचा सन्माननीय सदस्य होता. तसाच तो आणखीही अनेक क्लबांचा असणार यात काहीही संशय नव्हता आणि नवलही नव्हता. काही माणसं जन्मजातच अशी आकर्षक व्यक्तिमत्वाची बिनधास्त कलंदर असतात. सर्वत्र ती हवीशी वाटतात. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना कधीही परिश्रम पडत नाहीत. आर्याची उंची भरपूर आहे. तो शरीरानं तगडा आहे. भारतीय वेश, पाश्चिमात्य वेश, कोणत्याही कपड्यात तो रुबाबदार दिसतो. त्याचे डोळे किंचित जवळ आहेत. बोलताना तुमच्याकडे रोखून पाहण्याची त्याला सवय आहे. जणू काही तो जे काही सांगत आहे त्याच्या सत्यतेविषयी शंका घेण्याचं तो तुम्हाला आव्हानच देत आहे. आणि खरं सांगायचं तर आर्याच्या सांगण्यात असे कितीतरी प्रसंग येतात की त्यांच्यावर ते जर आर्यने सांगितले नसते तर सहजासहजी माणसाचा विश्वासच बसणार नाही. फक्त ते आर्यने सांगितलेले असतात आणि त्याच्या बाबतीत काहीही अशक्य वाटत नाही. मोहिते एवढ्यातच उत्तरेकडच्या टूरवर जाऊन आला होता. त्याची कंपनी रेअर अर्थशी संबंधित आहे, म्हणजे दुर्मिळ खनिज. त्यानिमित्त त्याला अत्यंत दुर्गम अशा भागांतून प्रवास करावा लागतो. काही वेळा तर तो अशा काही गावातून जातो की तिथल्या लोकांना रेडिओ, टीव्हीच काय, आगगाडी, मोटार, वीज एवढंच नाही, सायकल, स्टोव्ह, कंदील यांची सुद्धा ओळख नसते. या वेळच्या प्रवासात सुद्धा त्याला अशाच एका आदिवासी प्रदेशातून जावं लागलं होतं. त्याच्या मुक्कामाच्या रात्रीच त्यांचा कोणता तरी वनदेवतेचा उत्सव होता. गावात मधल्या पटांगणात मोठी होळी पेटवली होती. अजगराचं मांस हे त्यांचं अगदी पक्वान्न होतं. त्यासाठी आधीपासूनच चांगले 10 फुटी 3 अजगर जंगलातून पकडून आणले होते आणि पिंजऱ्यात ठेवले होते. आता तिन्ही अजगरांना मारून दोरीसारखं त्यांना 2 खांबांना बांधलं होतं आणि 2-3 माणसं दोन्ही बाजूंनी होळीवर त्या अजगरांची कलेवर भाजत होती. वरची त्वचा भरपूर कोळसा झाल्यावर त्यांनी ते खाली घेतले. भरतासाठी भाजलेल्या वांग्यांसारखे सोलले आणि मीठ आणि कसल्याशा मुळ्यांबरोबर कचाकचा खाल्ले. त्याबरोबरच रताळ्यासारख्या कंदांपासून बनवलेली दारू होतीच. पण मोहितेच्या सांगण्याचा भर होता तो एक पाव्यासारखं वाद्य वाजवणाऱ्या वादकावर. अधूनमधून शिंगातून घेतलेला दारूचा घोट सोडला तर तो सर्व रात्रभर अखंडपणे त्याचा तो पावा वाजवत होता. त्या तालावर स्त्री, पुरुष, मुलं झिंगून रात्रभर नाचत होती. त्यांचा तो संगीत नाच सूर्य वर आला तरी चालूच होता आणि मोहिते गाव सोडून डोंगर ओलांडून गेला तरी ती पाव्यावरची कर्कश बेसूर धून येतच होती. नवल वाटलं मला त्याच्या स्टॅमिनाचं, मोहिते म्हणत होता. जवळजवळ रात्रभर वाजवूनही सकाळ झाली तरी त्याचा पावा काही थांबला नव्हता. कोणीतरी सुचवलं की त्या मद्यात काहीतरी अफू, गांजा, चरस यासारखा अंमली पदार्थ घातला असेल की मग त्याच्या प्रभावाखाली माणूस बेभान होतो, वेळेचा हिशोबच राहत नाही. पण त्याच्या जोडीला इतर खूप लोक तरी होते. त्याला मधून थोडी दारू तरी पाजत होते. सगळेजण त्या आवाजाच्या रोखानं वळले. आर्यच बोलला होता. याहीपेक्षा एक जरासा चमत्कारिक, जरासा भीतीदायक, जरासा अस्वस्थ करणारा अनुभव मला एकदा आलाय. आर्य काहीतरी सांगतोय म्हणताच लोकांनी खुर्च्या फर्र आवाज करत त्याच्या दिशेनं तोंड करून वळवल्या. तुम्हाला माहीतच आहे, आर्य सांगू लागला. मला एकट्यानं रानावनातून भटकायची आवड आहे. कोणत्याही नव्या प्रदेशात गेलो आणि वेळ मिळाला तर मी तिथल्या आसपासच्या परिसरात अवश्य जाऊन येतो. आणि
ही तास 2 तासांची रपेट नाही बरं का, खऱ्या अर्थाचं ट्रेकिंग. पाठीला रक्सॅक, अंगात जाड विंडशीटर, पायात घोट्याच्या वर येणारे जाड चामड्याचे बूट, काठी, दोरी, टॉर्च, चाकू, काडेपेट्या आणि इतरही अनेक. अनुभवानं एक एक वस्तू यादीत घातली गेलेली असते. आणि हा मोहिते सांगत होता त्याचं नवल वाटलं, कारण मीही बरोबर हार्मोनिका किंवा फ्लूट ठेवतो. आपलं स्वतःचं मनोरंजन करण्या इतपत वाजवता येतं. कशाचा केव्हा उपयोग होईल सांगता येत नाही. संध्याकाळी 4लाच मी परत निघालो होतो. दिवस जरी हिवाळ्याचे नव्हते तरी उत्तरेकडच्या भागात दिवस लवकर मावळतो. शिवाय ऐन दुपारी 12-1 वाजले की हवेत बदल होतो, ढग जमतात, गारा, पाऊस पडतो. तेव्हा 4लाच मी परत निघालो होतो. पण वाटेत कुठेतरी वळण चुकलं. तासाभरानं लक्षात आलं की आपली वाटच चुकली आहे. तशी मनात भीती वगैरे नव्हती. कोणत्याही दिशेला 10-12 किलोमीटर चाललं की एखादा हायवे नक्कीच लागला असता. फक्त ही सर्व रात्र अशी उघड्यावर गारठ्यात घालवावी लागणार होती. आसपासचा प्रदेश रानटीच होता. उघड्या बोडक्या कड्यांतून वारा विवळत चालला होता. कड्यांच्या पायथ्याशी धुक्याचे थर साठायला लागले होते. कड्यांच्या शिखरांना स्पर्शून खालवरून पावसाळी ढग सरकत होते. अशा या ठिकाणी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्वच दिशा सारख्या होत्या. सूर्य केव्हाच अस्ताला गेला होता. चंद्र व चांदण्या दिसणारच नव्हत्या. जिकडे नजर टाकावी तिकडे अजस्त्र महाकाय प्राण्यांच्या सांगाड्यासारखे आडवे तिडवे पसरलेले दातेरी, घड्या घड्या पडलेले कातळ. तरीही थांबून उपयोग नव्हता. मी पुढे पुढे चाललोच होतो. वाटेत जशा येतील तशा चढणी ओलांडतच होतो. अशाच एका चढणीच्या माथ्यावर आलो. दम घेण्यासाठी थांबलो. पायाखाली एक पसरट पण विस्तीर्ण दरी उलगडली होती. घोंगावणारा वारा काही क्षण पडला होता. धुक्याचे पदर काही क्षण दूर झाले होते आणि मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. दरीच्या तळाशी एक गाव दिसत होतं, पण अंधारलेलं आणि ओसाड. रिकाम्या रस्त्यावरून धुक्याचे पदर सरकत होते, पण कुठेही माणसांची हालचाल दिसत नव्हती. कौलावर साकळलेल्या धुक्याची तकाकी दिसत होती, पण कोणत्याही छपराखाली दिवा नव्हता. कोणतं तरी प्राचीन गाव आता निर्जन झालेलं. तिथे कोणाचा वावर नव्हता. दिव्याची तिरीप नव्हती. अन्न उभेसाठी पेटवलेल्या चुलीचा धूर नव्हता. लाकूड फाटा जाळल्याचा उग्र कडवट दर्प नव्हता. आसऱ्याला गेलो तर निदान रात्र तरी कोरड्यात उभेत जाणार होती, पण खाली जायचं का? मानवी वस्तीचे हे अवशेष मानवाच्या भावनांचे निर्यास उराशी जपून असतात आणि कधीकधी ते धोक्याचे असतात. तरीही बंदिस्त जागेचा मोह पडलाच. फक्त मनाशी ठरवलं की अगदी जपून वावरायचं म्हणजे झालं. आणि अर्थात सकाळी गावातून बाहेर पडणारा रस्ता पकडला की आपोआप वाट सापडेल. प्रकाश होता तोवर उतार उतरायला हवा होता, नाहीतर एखाद्या खळग्यात सापडून पाय नेमका मुरगळायचा. मी उतारावरून खाली गेलो. गावाची घरं लागली. खालच्या दगडगोट्यांच्या रस्त्यावर माझा बुटांचा खाडखाड आवाज होत होता. तेवढाच काय तो आवाज. घरं बसकी, एक मजली, जांभ्यासारख्या लालसर हिरवट दगडांची होती. वरची छपरं उतरती होती. बहुतेक घरांना ओसऱ्या होत्या, लाकडी खांब होते. घरं ओसाड असली तरी त्यांना अवकळा आलेली नव्हती. एखाद दुसरं छत खचलं होतं. एखाद दुसऱ्या घराची भिंत ढासळलेली होती. अजून तरी गावानं काळाला थोपवून धरलेलं दिसत होतं. अगदी अस्पष्ट असा वास आला. धूर, धूप, फुलं, संमिश्र वास. जरा जपूनच चालावं असं मी ठरवलं. एका लहानशा चौकातलं उजवीकडचं घर चांगलं शाबूत दिसत होतं. बाहेरच्या ओसरीला कुंडी टांगली होती. लहानशा शोभेच्या झाडावर फुलं होती. त्यांचा तर वास आला नसेल, पण घरात अंधार होता, शांतता होती. मी 2 पावलं वळून ओसरीपाशी गेलो. आवाज चढवून 1दा 2दा 3दा हाक दिली. घरात आहे का कुणी? कुणी आहे का? काहीही प्रतिसाद आला नाही. पुन्हा एकदा हाक देणार तोच आतून कच असा आवाज आला. थंडीनं गार झालेला आकसलेला एखादा वासा असेलही, पण मी तिथे थांबलो नाही. मागे वळलो.
परत त्या मधल्या रस्त्याला लागलो. रस्ता रुंदावला, वळला, चौकात आला. जरा लांबवरच्या एका इमारतीच्या दारातून प्रकाशाची चीर दिसत होती. मानवी वास्तव्याची पहिलीच खूण. झपाझप चालत मी तिकडे निघालो. तो संमिश्र वासही तिथूनच येत असावा. आणि आणखी जवळ पोचलो तेव्हा कानावर संगीताचे सूर आले. कोणीतरी फ्लूट, पावा, बासरी असलं काहीतरी वाद्य वाजवत होता. इमारतीसमोर येऊन मी थांबलो. इमारत बैठीच पण प्रशस्त होती. धर्मशाळा किंवा मंदिर किंवा ग्रामसभेची वाटत होती. रस्त्यावरच रुंद पांढऱ्या शुभ्र पायऱ्या चढत ओसरीत जात होत्या. मोठ्या दाराच्या दोन्ही अंगांना 2-2 खिडक्या होत्या. दाराच्या फटीतूनच मला दिसलेला प्रकाश येत होता. आणि जरा पुढे येताच मला दिसलं की दाराच्या एका अंगास जराशी अंधारातच एका बाकावर एक स्त्री बसली होती. हवेत खूपच गारवा होता, तरीही तिच्या अंगावर एक झिरझिरीत शुभ्र साडी होती आणि साडीचाही पदर एकाच खांद्यावर होता. काळे केस खांद्यावरून खाली आले होते. एक पाय वर घेऊन गुडघ्यावर हनवटी टेकवून ती गंभीर विचारमग्न चेहऱ्यानं समोर पाहत होती. नमस्कार. मी पुढे वाकून हात जोडून अभिवादन केलं. एका हाताच्या बोटाभोवती केसाची बट गुंडाळता गुंडाळता तिनं माझ्याकडे नजर टाकली, मान हलवली, किंचित हसून माझ्या अभिवादनाचा स्वीकार केला. प्रकाशाला डोळे सरावले होते. तिचं अप्रतिम लावण्य पदरापदरानं उलगडत होतं. तो विपुल केशसंभार, ती रसरसत्या सुवर्णासारखी त्वचा, ते विशाल भावदर्शी डोळे, तो आकर्षक चेहरा, हालचालीतली ती मादक लय, मन मोहून का जाणार नाही. अशा आडवेळी कुठून आलात? कुठे चालला आहात? खरं सांगू का, माझी वाट चुकलीये. नशिबानंच गाव दिसलं. आमचंही नशीब तुम्ही आलात. आजकाल कोणीच येत नाही. म्हणूनच रात्रीच्या गारठ्यातही तत्वचिंतनाला वेळ मिळतो वाटतं. ती अशी काही हसली की काळजात कळच यावी. गारठा? मला त्याची सवय झालीये. तत्वचिंतन? मी तर इथे बसते, रिकाम्या मनावर स्वप्नांचे देखावे रंगवत असते. अंधाऱ्या रात्री एखादा देखणा फिरसता येईल, नाहीतर मग संगीत आहेच. आतल्या पाव्याचे स्वर आणखी स्पष्ट, आणखी गहिरे झाले. हे गाव आहे तरी कोणतं? सर्व घरं रिकामी दिसली का तुम्ही इथे एकट्यानंच राहत असता? गावाचं नाव आहे चंद्रगाव. गावकरी आहेत ना, सर्वजण आत मैफिलीत दंग झालेत. एव्हाना ती उठून वरांड्यापाशी आली होती. भरल्या शरीराच्या रेषा स्पष्ट झाल्या होत्या. बेभान करणारा एक मादक गंध येत होता. पण तुम्ही लांबवरून आले आहात, दमला आहात, भुकेलेले असाल. मी तुम्हाला या बसा सुद्धा केलं नाही. या ना, आत या, जरा विश्रांती घ्या. या आडबाजूला राहणारे आम्ही साधे लोक, आमचा पाहुणचार घ्या. मी वरांड्याच्या पायऱ्या चढून वर आलो. किलकिलं असलेलं दार तिनं ढकललं. पिवळा प्रकाश बाहेर ओसंडत आला. दारापाशी थांबून वळून मागे पाहत ती म्हणाली, आपलं नाव सांगितलं नाहीत. मी गावकऱ्यांपाशी आपली ओळख करून देते ना. मी महावीर आर्य, मी म्हणालो. आणि आपलं नाव? ती थांबली. नावाला काय महत्व आहे? सुवर्णा म्हणा हवं तर. मोठे चमत्कारिक शब्द, पण इथलं सर्वच चमत्कारिक वाटत होतं. तिच्या मागोमाग मी आत गेलो. आत प्रशस्त दिवाणखाना होता. छताला झुमरं टांगली होती, खाली जाजमं होती, लोड तक्के होते, भिंतींना चकाकता रंग होता. गावकरी बैठकीवर बसले होते. दिवाणखान्याच्या एका भिंतीपाशी रिकामी जागा होती. तिथे फुटभर उंचीचा चौथरा होता. चौथऱ्यावर एक लालसर कापडात मढवलेला अगदी जुन्या प्रकारचा मंचक होता. मंचकावर एक खूप वयस्क वाटणारा गृहस्थ फ्लूट वाजवत होता. आम्ही दोघं आत आलो तरी श्रोत्यांनी आणि संगीतकारानं कोणीही आमची साधी दखलही घेतली नाही. एकही चेहरा आमच्या दिशेनं वळला नाही. संगीतात एवढी तन्मयता मी प्रथमच पाहत होतो. माझ्या खांद्याला हलकासा स्पर्श झाला. मी एकदम दचकून भानावर आल्यासारखा झालो. येताना आधी काही खाऊन घ्या, मग आपण इथे येऊ.
ती बोलायला लागतात संगीताचे स्वर क्षीण झाल्यासारखे वाटले. मी तिच्या मागोमाग आत गेलो. आत एका बैठ्या मेजावर खाद्यपदार्थ होते. शेजारीच मऊसर आसन होतं. मी आसनावर बसताच तिनं उंच सुरईतलं मद्य एका पेल्यात ओतलं. प्याला पुढे केला. घ्या ना, ती मधुर आवाजात म्हणाली. अशी पक्वान्न, असं उंची मद्य, अशी सोबत आणि आस्थेची सेवा, यातील कशाचाही विलक्षण परिणाम झाला असता. तीनही एकत्र येताच माझा तर ठाव ठिकाणाच सुटला. शरीरात एक अनोखी शक्तीच संचारायला लागली. मस्तक हलकं झालं. वाटलं की शरीर आता पिसासारखं हवेवर तरंगणार आहे. बाहेरच्या दालनातील संगीतात एका क्षणाचाही खंड पडला नव्हता. मला तशी रागदारीची माहिती आहे, पण वाजवणारा रागाऐवजी धूनच वाजवत होता. त्याच्या वाजवण्यातच काही कौशल्य होतं की मद्याच्या प्रभावाखाली माझाच मेंदू उत्तेजित झाला होता. सांगता येत नाही, पण त्या सुरांबरोबर वेगवेगळ्या प्रतिमा मनासमोर येत होत्या. अवखळपणे उतारावरून वाहणारा ओढा, पुराच्या पाण्यानं दुथडी भरून वाहणारी नदी, नाहीतर अथांग पसरलेला शांत करडा सागर, आणि स्वतःला सुवर्णा म्हणवून घेणारी ती लावण्यवती संगीताच्या सुरावर लयीत हालचाल करत होती. अवखळ, मस्त, गंभीर. भोजन संपलं, पण उभं राहायला किती प्रयास पडले. सारखा तोल जात होता. सुवर्णा आणि दिवे गोल गोल फिरत आहेसं वाटत होता. चला ना, ती माझा हात हातात घेत म्हणाली. बाहेर चला, तुमची ओळख करून देते. मी तिच्याबरोबर बाहेर आलो. अजूनही सर्व श्रोते समोरचं संगीत एकाग्रपणे ऐकत होते. अशी तल्लीनता क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्यातून ती मला चौथऱ्याकडे घेऊन गेली. पावा वाजवणारा आता स्पष्ट दिसू लागला होता आणि मनाला आता पहिलाच अस्वस्थपणाचा स्पर्श झाला होता. वाटायला लागलं इथे सगळं व्यवस्थित नाहीये. आम्ही दोघं चौथऱ्यावर पोहोचलो. वाजवणाराकडे पाहायची मला संधी न देता सुवर्णानं हात धरून मला वळवलं. श्रोत्यांकडे तोंड करून उभं केलं. हे महावीर आर्य आज अचानकपणे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. समोर पुरुष होते, स्त्रिया होत्या, मुलं सुद्धा. देवा, सर्वांचे डोळे खटदिशी माझ्याकडे वळले. अजूनही त्या मद्याच्याच अंमलाखाली मेंदू असावा, काही केल्या समोरची माणसं खरी वाटतच नव्हती. वाटत होतं एका पडद्यावर हे चित्र रंगवलंय, फक्त डोळ्यांच्या जागी छिद्र आहेत आणि पडद्यामागून त्या छिद्रांना डोळे लावून कोणीतरी पाहत आहे. त्यांचं जेवण खाण झालंय. आपण त्यांना विनंती करूया का की त्यांनी पाव्यावर आपल्यासाठी एखादी धून वाजवावी. आता प्रथमच मी वळून पावा वाजवणाऱ्याकडे नीट पाहिलं आणि मला जो धक्का बसला त्याचं वर्णन अशक्य आहे. तो वयस्क होता. वयाचा अंदाज लागत नसला तरी 60च्या पुढे खासच होता. केस आणि दाढी दोन्ही पिकलेलं होतं. केसांच्या जटा झाल्या होत्या, त्या खांद्यापर्यंत आल्या होत्या. दाढी ही खालपर्यंत वाढली होती. सारा अवतारच गबाळा होता. अंगात एक जाड कापडाचा फौजी वाटणारा बुशर्ट होता. खाली तशाच कापडाची पॅन्ट होती. कपड्याच्या घड्याघड्यातून धूळ साठली होती. खाली पायात जाड बूट होते. बुटाची चामडी वाळून तडकली होती. त्याचा वर्ण आधी गोरा असावा, पण आता ऊन, वारा, पाऊस, थंडीनं काळपटला होता. खरवडल्यासारखा वाटत होता. त्या वृद्ध थकलेल्या चेहऱ्याच्या रेषेत क्लेश, यातना, वैफल्य साठवलं होतं. अपवाद होता तो डोळ्यांचा. वयानं थकले असले तरी घाऱ्या निळसर डोळ्यात एक तापट चकाकी होती आणि मी त्याच्या दिशेला पाहताच त्या डोळ्यात एक विलक्षण, विचित्र हर्ष दिसायला लागला. नवल म्हणजे आत्तापर्यंत त्यानं तोंडाचा पावा एक क्षणभरही दूर केला नव्हता. मी जवळ आल्याची त्यानं मानेनच दखल घेतली, पण त्याचं वादन चालूच राहिलं. वाजवाल एखादी धून आर्य, माझ्या हातावर हात ठेवत सुवर्णा म्हणाली. तसे जवानीचे तरुण सूर येतील. हो, वाजवीन की, मी मूर्खासारखा बोलून गेलो. मघाची ती मद्याची नशा अजून उतरलेली दिसत नव्हती आणि माझ्या शब्दांचा त्या वृद्ध वाजवणाऱ्यावर किती विलक्षण परिणाम झाला. असं वाटलं की तो आता हर्षानं वेडाच होणार आहे.
पण त्यांचं वाजवणं होऊ दे, मध्ये उपटसुंबासारखं घुसायला नको. नाही नाही, त्यांना काही वाटायचं नाही, नुसता तो पावा हातात घ्या की झालं. त्या म्हाताऱ्यानंही जोरजोरानं मान हलवून आपला होकार दिला, पण त्याचं वाजवणं काही थांबत नव्हतं. सततच्या वाजवण्यानं तोंडातून थोडी थोडी लाळ गळून ती दाढीत जिरत होती. कदाचित त्यानंच दाढीला पिवळट झाक आली होती. सुवर्णानं हाताला धरून मला आणखी पुढे आणलं. मंचकावर त्या वादका शेजारीच बसवलं. तो आता अशा काही विलक्षण उत्सुकतेनं माझ्याकडे पाहत होता की त्याचं वर्णनच अशक्य आहे. पण आता त्याच्याजवळ येताच दुर्गंधीचा एक विलक्षण भपकारा तोंडावर आला. मगाशी चवीनं खाल्लेलं अन्न आता पोटातल्या पोटात ढवळायला लागलं. वाटलं वांतीच होणार आहे. असं वाटत होतं की त्यानं कितीतरी दिवसात स्नान केलेलं नाही. एवढंच काय, अंगातले कपडे, पायातले बूटही उतरवलेले नाहीत. मनात विलक्षण घृणा होती आणि तितकंच विलक्षण कुतूहलही होतं. हा कसला वादनाचा हव्यास. मी जरा बारकाईनं त्याचं निरीक्षण केलं. आधी दिसलं तो कोणीतरी गोरा युरोपियन होता. त्याच्या अंगात सैनिकाचा गणवेश होता. त्या जाड बाहीतून बाहेर आलेलं मनगट आता सुकून पांढऱ्या काटकीसारखं झालं होतं. त्यावरच्या निळ्या धमन्या स्पष्ट दिसत होत्या. मग नजर त्याच्या हातातल्या वाद्यावर गेली. पाव्यावरही धूळ होती. धातूचा रंग मळकट पिवळा होता. धातूवर काहीतरी क्लिष्ट कोरीव काम केलेलं होतं. वाजवताना सुवर्णाचा गोड आवाज आला. त्याच्या त्या पाव्याला स्पर्श करण्याच्या कल्पनेनंच अंगावर शहारा आला. आणि तो आता तोंडाला लावायचा. छी. तेवढ्यात मला आठवलं, योगायोगानं मीही रक्सॅकमध्ये फ्लूट घातलं होतं. हो वाजवतो, पण माझं फ्लूट आहे ना माझ्याजवळ, आणतो. त्या साध्या वाक्याचा त्या दोघांवर किती परिणाम व्हावा. सुवर्णाचे डोळे क्षणभरच लकाकून उठले. त्या उलट त्या वादकाच्या चेहऱ्यावरचा सर्व आनंद पुसला गेला. नजर गढूळ झाली. चेहरा निराश म्लान झाला. मग मी उठलो. त्या पुतळ्यांसारख्या बसलेल्या श्रोत्यांच्या रांगेतून आतल्या खोलीत गेलो. रक्सॅकमधून फ्लूट काढलं, रक्सॅक पाठीला बांधलं आणि बाहेर आलो. त्याचं वाजवणं क्षणमात्रही थांबलं नव्हतं. मी परत मंचकावर आलो. फ्लूट तोंडाला लावलं आणि एक धून जशी जमली तशी वाजवली. म्हाताऱ्यानं आपली धून बदलून माझ्याबरोबर साथ केली होती. बरं वाटलं का? फ्लूट हातात घेत मी म्हणालो. छानच होतं, पण तीच धून यांच्या पाव्यावर वाजवा ना. म्हातारा पुन्हा एकदा उत्सुकतेनं माझ्याकडे वळला होता. त्याचा पावा खालच्या आवाजात वाजतच होता. काही न बोलता मी एक हलकी धून वाजवू लागलो आणि एखाद्या सरळ रेषेभोवती कोणीतरी कलाकुसरीनं वेलबुट्टी काढावी तसेच त्याच्या पाव्याचे स्वर माझ्या गीताभोवती रुंजी घालत होते. जुगलबंदी असती तर माझा भाग अगदी नगण्य होता. त्याचे स्वर एखाद्या पक्षासारखे भरारी घेत होते. अलगद उतरून समेला स्पर्श करून जात होते आणि त्या तालावर सुवर्णा नाचत होती. गती वाढली तशी तिच्या हालचालींची लयही वाढली. मीच त्या नृत्य संगीताच्या नशेत स्वतःला हरवून जाण्याच्या बेतात होतो. कदाचित गेलोही असतो, पण हातांच्या जलद हालचालींनी त्या वृद्धाच्या कोटाच्या बाहीवरचा आधीच ढिल्ला झालेला एक जुना पितळी चाप एकदम सुटला. टपदिशी माझ्या मांडीवर पडला. माझ्या वाजवण्यातला सगळा जोर एकदम ओसरला. मी फ्लूट खाली घेतलं, तो चाप हातात उचलून घेतला. त्याचं संगीत स्वतःच्याच गतीनं चाललं होतं. ती सुवर्णा नाचत होती. म्हातारा वाजवत होता. त्याच्या सुरकुतलेल्या वृद्ध चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते. थकलेली छाती भात्यासारखी आत बाहेर होत होती. आणि किती भकास, किती संतापलेला, किती निराश हताश चेहरा. ज्या संगीतात आनंदाचा कणही नव्हता, ज्यात क्षणाचंही समाधान नव्हतं, ज्यापासून त्याला पळभराचीही विश्रांती नव्हती. असलं कसलं हे जीव घेणं संगीत. ही कसली मैफिल, हे कसले श्रोते. सगळ्यातला अनैसर्गिकपणा त्या क्षणी मला प्रकर्षानं जाणवला. मला इथून जायला हवं होतं, फक्त जाता येईल का? मी पुन्हा फ्लूट वाजवायला सुरुवात केली. हलकेच मंचकाच्या एका अंगास आलो. वाजवण्याची गती वाढवत वाढवत नेली. त्या लईबरोबर सुवर्णा बेभान होऊन नाचत होती. अशा मधल्याच एका क्षणी मी फ्लूट काढून घेतला आणि त्या विलक्षण श्रोत्यांच्या रांगेतून धूम ठोकली.
दाराबाहेर पडता पडता माझ्या कानावरती प्रदीर्घ सामूहिक किंचाळी आली. एखाद्या हिंस्त्र पशूंच्या कळपाच्या जबड्यातून सावज निसटलं की येतो तसा दीर्घ चित्कार. मग मी पायऱ्या धाड धाड उतरून रस्त्यावर आलो आणि सरळ रस्त्यानं धावत सुटलो. थंडी कडाक्याची होती. घामानं निथळलेल्या शरीराला गारवा सुईसारखा बोचत होता, पण मी थांबलो नाही. दोन्ही अंगानं रिकामी घरं होती. डोळे नसलेल्या कोबणींच्या खिडक्या माझ्यावर नजर ठेवून होत्या. जोरात, आणखी जोरात. शेवटी गाव संपलं. थोडासा चढ लागला. चढावर पोहोचताच मी धापा टाकत थांबलो. छातीत श्वास राहिला नव्हता. पोटातून कळ येत होती. एका दगडाला टेकून धापा टाकत मी उभा राहिलो. वळून मागे नजर टाकली, पण पाठलागावर कोणी येत असेल ही भीती व्यर्थ होती. मागे पाहता पाहता शरीरावर शहाऱ्यामागून शहारे येत होते आणि केवळ रात्रीची थंडी हेच त्याचं कारण नव्हतं. रात्र संपली होती. म्हणजे केव्हा तास उलटले मला कळलंच नव्हतं. सूर्याची कड वर येत होती. त्या आधीचा मोतिया प्रकाश खालच्या दरीत पसरला होता. पण चंद्रगाव कुठे होतं? ज्या घरांच्या रांगातून मी एवढ्यातच धावत पळत आलो होतो, ती घरं होती कुठं? खाली सर्वत्र ढासळलेल्या दगडविटांच्या राशी होत्या. एकही भिंत उभी नव्हती. कसली घरं आणि कसले रस्ते आणि कसल्या धर्मशाळा. पण मग ती मैफिल? तो विचार मनात येताच कानावर एक अतिक्षीण संगीताची धून आली. मी त्या भयानक जागेकडे एकदम पाठ फिरवली. तो चढ उतरून गेलो. एक लहानसा झरा खळखळत वाहत होता. त्याच्या काठाशी पाणी पिण्यासाठी थांबलो. खाली पाहिलं तर अजून एका हातात फ्लूट होती. दुसरी मूठ मिटलेली होती. ती उघडली तेव्हा मला दिसलं की हातात एक पितळी चाप आहे. त्या म्हाताऱ्याच्या कोटाच्या बाहीवरून तुटून कालच रात्री माझ्या मांडीवर पडलेला. सकाळच्या उन्हातही शरीरावर सरसरता काटा आला. पोटात भुकेनं कालवा कालव होत होती. पण मग काल रात्रीचं ते पक्वान्नांचं जेवण, ते उद्दीपित करणारं मद्य, सगळं खोटं. मग हातातला हा चाप, काय खरं आणि काय खोटं? चापावर हिरवट काळसर मातट डाग होते. गंजाचे, रक्ताचे, मातीचे. देवा, हा चाप होता तरी कुठं, किती दिवस? आणि पुढं होऊन बारीक रेतीनं आणि पाण्यानं मी तो चाप धुवून स्वच्छ केला. मग त्यावरची अक्षरं आणि अंक वाचता आले. मी तो रक्सॅकच्या तळाशी ठेवून दिला. खाण्याचे पदार्थ काढले, व्यवस्थित जेवण केलं. फ्लूट पाण्यात स्वच्छ धुतलं, पुसलं, आत ठेवून दिलं. रक्सॅक पाठीला बांधला, माझी वाट धरली. चंद्रगाव असो वा नसो, तिकडून आलेला रस्ता पायाखाली होता. तो मला सरळ राजमार्गाकडे घेऊन गेला. या हकीकतीतला एकच भाग सांगायचा बाकी आहे. आजवर मी हा अनुभव कोणालाही सांगितलेला नाही. नंतर दिल्लीत असताना या लष्करी गोष्टींचा गाढा व्यासंग असणाऱ्या एका व्यक्तीला मी तो चाप दाखवला. त्यानं ते अक्षर व अंक लिहून घेतले. नंतर काही दिवसांनी त्याच्याकडून मला समजलं की दुसऱ्या महायुद्धात म्हणजे 43-44 मध्ये भारताच्या पूर्व सरहद्दीवर तैनात केलेल्या कोणत्याशा लँकेशायर सॅपर्स मायनर्स कंपनीतला कोणातरी सार्जंटचा तो क्रमांक होता. त्या व्यक्तीसाठी ती एक अकॅडमिक बाब होती. त्या पलीकडे त्याला त्यात जास्त स्वारस्य नव्हतं. पण माझी काय अवस्था झाली. 40-45 वर्षांपूर्वी तो गोरा सार्जंट असाच माझ्यासारखा रस्ता चुकून त्या चंद्रगावात आला का? रात्रीचा आला असला तर त्याला तो प्रकाशित दिवाणखाना, ती संगीताची मैफिल दिसली असेल. त्या सुवर्णाच्या रूपावर मोहून त्यानं तो पावा वाजवायला हातात घेतला का? कोणत्या चेटकाच्या भूलभुलैयात सापडला बिचारा. 4 दशकं लोटली. राज्यांची उलटापालट झाली. शरीरावरचं मांस झडलं. कपड्यांची लखतरं झाली. तरी त्याच्या प्राक्तनातलं ते संगीत काही सुटत नाही. केवळ दैवाची खैर म्हणून मी वाचलो. गॉड, केवळ त्या विचारानंच कधी कधी मला रात्रीच्या रात्री बिना झोपेच्या घालवाव्या लागल्यात. मैफल. नारायण धारप.